रामकृष्ण
हॅलो हॅलो मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती पुत्रा मुखे बोलवणे श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंती बैसोनिया चालवणे भिंत बैसोनिया लोहे हा सामान्य महिमा सामान्य महिमा संसार लोहे हा सामान्य महिमा संसार सामान्य महिमा संसार नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी हातीचा मूर्ती हातीचा मूर्ती कामाची वया ठेवणी कोरड्या कामाची वया ठेवणी कामाची वया ठेवणी कोरड्या जीवया ठेवली कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना रोकड्या विश्वजना दाखवी रोकड्या नोहे हा सामान्य महिमा होय हा सामान्य महिमा संसाचा हा सामान्य महिमा होय हा सामान्य महिमा संसाचा हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती म्हणे तीही संगेची तरणे संगीती तरणे म्हणे तीही संगेची तरणे तरणे नवल कोण नवल उतरणे नवल हे हा सामान्य महिमा नवे हा सामान्य महिमा संताचा हे हा सामान्य महिमा नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती हातीचा मूर्ती गोपाल कुमारी देव गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय मैसी पुत्रा मुखे बोलवणे मैसी पुत्रा मुखे बोलवणे पुत्रा मुखे बोलवणे स्तुती मैसे पुत्रा मुखे बोलवणे मैसी पुत्रा मुखे बोलवणे मैसी पुत्र
मूर्ती मूर्ती देवी मूर्ती देवी नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा नैवेद्य हातीचा मूर्ती दे
हातीचा मूर्ती दे मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळामने तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवलकोण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी यौंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुत्तां संजीवेत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्या उच्चहस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पुरब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा आवाज कमी करतो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादित ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवघे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया
नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असा निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्त्व सांगतात तुम्हाला आणि मला. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह. काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळाला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलं आहे. वैकुंठवासी कैलासवासी आमचे प्रधान आबाजी कुंजीर यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या 30व्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. या कुंजीर कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अरे एखाद्या शावकाराने एखाद्या चांगल्या श्रीमंत माणसाने आपल्या पोरीच्या लग्नाला साखरपुड्याला जेवढा खर्च करावा तेवढा जर तुम्ही तुमच्या बापासाठी करत असाल तर निश्चित भगवंत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. महाराज मला वाईट वाटतं महाराज, आपण ज्या देशामध्ये वावरतो या देशाच्या वेदाचं वाक्य मातृदेवभव आहे पितृदेवभव आहे. एकीकडे ज्ञानोबराय सांगतात की सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. वाल्मिक ऋषी रामायणामध्ये वर्णन करत असताना सांगतात मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा सर्व विश्वानी मायबापाला दैवत मानलं. बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. या महाराष्ट्रामध्ये असे काही अभागी बाप आहे की त्यांना जिवंतपणी पोरं सांभाळत नाहीये. महाराज या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही अभागी बाप आहे की त्यांना जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाहीये. पण या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही भाग्यवान मायबाप आहे की ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचे कुटुंबीय, त्यांचे पोरं, त्यांचे नातेवाईक, त्यांचे नातूपंतू, त्यांचे वर्षश्राद्ध, त्यांचे पुण्यतिथी एवढ्या थाटामाटानं करतात. म्हणून कुंजीर कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. विठ्ठल विठ्ठल वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे हा पहिला लक्षात आला पाहिजे. वर्षश्राद्ध म्हणजे श्राद्ध, श्राद्ध श्राद्ध म्हणजे नेमकं आहे काय. पुण्यामध्ये तर दररोज एक श्राद्ध चालू आहे महाराज, बरोबर आहे का नाही. आमची गुरुजी तर दररोज एका कीर्तनाला श्राद्धाला, बरोबर आहे का नाही गुरुजी. तुम्ही एवढं करोनाच्या नंतर एवढे श्राद्ध वाढले, बापरे 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 बाप. कीर्तनकार श्राद्ध करू 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 काल्याच्या कीर्तनात सुद्धा तेच चिंतन यायला लागले त्यांचं. एवढे श्राद्ध वाढले. पण श्राद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे पहिला मुद्दा आहे. या जगामध्ये असे काही पात्र आहे गड्यांनो की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे पण श्रद्धा नाही. बसणारे सर्व मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका. बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे. बायका आहे ना तुम्हाला, नाही बोलत चला मग असं लाजू नका ना. बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे. बायकोवर माणसाचा विश्वास आहे. जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, बायकोवर माणसाचा विश्वास असतो. म्हणून तर संसार एवढ्या आनंदात चालतो. लक्ष देऊन ऐका. बायकोवर माणसाची श्रद्धा नाही, बायकोवर काय आहे विश्वास आहे. ड्रायव्हरवर तुमची श्रद्धा आहे का ड्रायव्हर विश्वास आहे. ड्रायव्हरवर जगातल्या कोणत्याच मालकाची श्रद्धा नाही आहे. ड्रायव्हरवर काय आहे, अरे माझ्या ड्रायव्हरवर विश्वास आहे म्हणून तर 500 किलोमीटर प्रवास करून मी तुमच्या सेवेत हजर झालोय ना. रात्री कीर्तन संपल्यानंतर मला परत 500 किलोमीटर जायचं, मी निवांत झोपणार. माझा ड्रायव्हर गाडी चालवतो याचं कारण माझ्या ड्रायव्हरवर काय आहे विश्वास आहे. जगातल्या कोणत्याच माणसाची ड्रायव्हरवर श्रद्धा नाहीये. लक्ष देऊन ऐका. पत्नीवर विश्वास आहे, ड्रायव्हरवर विश्वास आहे, भावावर विश्वास आहे, मित्रावर विश्वास आहे. जगातल्या कोणत्याच माणसाची ड्रायव्हरवर श्रद्धा नाही, बायकोवर श्रद्धा नाही, मित्रावर श्रद्धा नाही, भावावर श्रद्धा नाही. पण असे 2 पात्र तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही आहे. देवावर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे. देवावर तुमची श्रद्धाही आहे आणि देवावर तुमचा काय आहे विश्वासही आहे. देव सोडल्यानंतर अजून एक जात अशी आहे, संतांवर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे. ज्ञानोबराय तुकोबरायवर तुमची श्रद्धाही आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायवर तुमचा काय आहे विश्वास. जर संतांवर नसतं तर हे प्रमाण जन्मालाच आलं नसतं. संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये
करीती सकाळ बसणारी मंडळी लक्ष द्या कीर्तनाकडे. देवावर माणसाचा विश्वासही आहे आणि देवावर श्रद्धा आहे. देव सोडल्यानंतर संत एक व्यक्ती अशी आहे की ज्ञानोबराय तुकोबरावर तुमचा विश्वासही आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरावर तुमची काय आहे श्रद्धा आहे. मग बसणारी मंडळी देव आणि संत सोडले तर या जगामध्ये अजून दोन पात्र असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही. बसणारे मायानो, आईवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईवर माणसाचा विश्वासही आहे आणि आईवर माणसाची काय आहे श्रद्धाही आहे. आणि वडिलावर माणसाचा विश्वासही आहे आणि वडिलावर माणसाची काय आहे श्रद्धाही आहे. आणि त्या वडिलाने तुमच्या आणि माझ्यासाठी सगळं हे केलेलं असतं आणि त्या वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी, आईच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी जो राबवलेला कार्यक्रम आहे त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महत्व सांगतात. कोण आहे निळोबराय, काय निळोबरायचा अधिकार आहे. बसणारे मायबाप जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून 3 लोकांसाठी खाली आलेले. पहिल्यांदा आले स्वतःच्या पोरीसाठी. भागीरथी करी धावा हो बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बसणारे मंडळी आपल्या स्वतःच्या मुलीसाठी तुकोबराय एकदा आले. एक संताजी महाराज जगनाडे ज्यांनी तुकोबरायच्या गाथ्याचं लिखाण केलंय त्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून आले 2 आणि 3रं माझ्या निळोबरायसाठी आले. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर कृपा करावी यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारे महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलीच नाही पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ते निळोबराया हो निळोबराय, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी हो, रात्रीला वाजोनी आलासे का, आलासे का, रात्रीला वाजोनी आलासे का. मालकाकडे पाहिलं देवाला सांगितलं हे देवा तुला बोलवलं नाही तर आला का बे, तुला शास्त्र वगैरे काही कळतं का देवा. काही ठिकाणी माणसाने आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. 1
काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. लक्ष देऊन ऐका बसणारी मंडळी. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल, इथं येत चला. हल्ली एवढं वाईट झालंय महाराज, सांप्रदायात लोक जेवढे नावाला मारायला लागले तेवढे स्वतःच्या पोरीच्या लग्नात सुद्धा मरत नाही महाराज. अरे इथं तुमचं नाव घेण्याचं काहीच कारण नाही ना. इथं देवाचं नाव घेतलं पाहिजे किंवा संताचं नाव घेतलं पाहिजे. बरं तू काही सासरा थोडा आहे म्हणून तुझं नाव घ्यायचं, ही चुकीची प्रथा आहे महाराज. संप्रदायामध्ये स्तुती आणि निंदा करावी देवाची, बाकीच्यांची स्तुती. अरे माणसाने माणसाचं वर्णन केलं म्हणजे काय, गाढ वानशीत खाल्लं पापना पुण्य आहे ना गड्यांनो. माणसाने माणसाचं वर्णन करत जाऊ नये. माणसाच्या पदरामध्ये जर पुण्य पडा वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, वर्णन ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करा, वर्णन माझ्या पंढरीनाथाचं करा. 4092 अभंग गाथ्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. 4092 अभंग गाथ्यामध्ये एक अभंग असा दाखवा की तुकोबरायने कधी गाढवाला गजानन म्हणले. तुकोबराय सारखा स्पष्ट महात्मा या पृथ्वी तलावर जन्मालाच आलेला नाही महाराज. अरे चोखोबरायने अभंग लिहिले. चोखोबरायच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई, त्यांनी अभंग लिहिले. नामदेवरायने अभंग लिहिले, ज्ञानोबरायने अभंग लिहिले. मग अभंग फक्त तुकोबरायचेच का बुडवले, बाकीच्यांचे का नाही बुडवले, याचा कधी विचार केला का तुम्ही बसणारी मंडळी? तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठीच काय एवढे प्रयत्न झाले? अरे चोखोबराय तर जातीला महार होते ना, नामदेवराय जातीला शिंपी होते, सावता महाराज जातीला माळी होते, सोना नरहरी सोनार हे जातीला सोनार होते. मग सर्वांनीच अभंग लिहिले. जनाबाईनं अभंग, अरे कान्होपात्रा वेश्येची मुलगी होती, मग वेश्येच्या पोरीनं लिहिलेले अभंग संप्रदायाला चालले. चोखोबरायचे अभंग संप्रदायाला चालले. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी संप्रदायाला चालली. नाथ महाराजांचं भागवत नाथ संप्रदायाला चाललं. तुकोबरायचा गाथा का टोचत होता लोकांना? कधी यांनी बसणाऱ्या मंडळींनी थोडा विचार केला पाहिजे. हा चर्चेचा विषय नाही, बुद्धिवान लोक याच्यावर विचार करतील, बरोबर आहे का नाही? तुकोबराय एक वारकरी संप्रदायामध्ये असा महात्मा होऊन गेला की तुकोबरायने कधीच गाढवाला गजानन म्हणले, गाढवाला गाढवच म्हणले आणि घोड्याला घोडच म्हणले महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायची परिस्थिती नाजूक झाली म्हणून राजांनी नजराणा पाठवला. महाराज बायको अन्ना न करता मेली, घ्या ना नजराणा. काय म्हणता येत नाही महाराज. अरे आपल्याला जर एखादी पंगत दिली एखाद्या माणसानं तरी अर्धा तास आपण त्याची लाल करतो महाराज. एका 25,000साठी अर्धा तास कोणाचं वर्णन करत असते का महाराज? महाराष्ट्र राज्याचे नव्हे अख्ख्या विश्वाचा एकमेव राजा होता माझा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी नजराणा तुकोबरायकडे दिल्यानंतर तुकोबराय सांगतात, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. तुकोबरायचं गाथा वाचा, त्या गाथ्यात एक अभंग आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी नाही भीड बार. नाही भिड भार तुका मने साना थोर म्हणून बसणारे मंडळी. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी येत जा. कीर्तनाला पत्रिकेची वाट पाहत जाऊ नका. कीर्तनाला आमंत्रणाची वाट पाहत जाऊ नका. कीर्तनाला कोणी फोन केला तरी आलं पाहिजे, तर नाही केलं तरी. अरे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ राहिलं रे गड्यांनो की जे तुम्हाला चांगलं सांगू शकतात. नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. त्यातल्या त्यात राजकीय लोकांना तर अजून जास्त आहे. तुम्ही हा माईक हातात घ्या आणि या माईकवर इथं उभं राहून फक्त एवढं म्हणा, पोरांनो दारू पिऊ नका, पोरांनो
चुकीचं वागू नका. महाराष्ट्रातला ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशाच्या मुख्यमंत्रीने राष्ट्रपतीपर्यंत हे कोणीच सांगू शकत नाही का अरे ते दारू पाजल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही. ही ताकद फक्त आमच्या संप्रदायामध्ये, ही ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये. म्हणून सुद्धा लोक महाराज न बोलवता सुद्धा लोक येतात. त्याचं कारण बसणाऱ्या लोकांना आत्मविश्वास आहे की संप्रदायातला कीर्तनकार कधीच चुकीचं ज्ञान सांगू शकत नाही. एक सांगू तुम्हाला, सांगणारा कीर्तनकार चुकीचा असू शकतो. सांगणारा कीर्तनकार व्यक्ती म्हणून तो चुकीचं सांगू शकतो, पण तो जे ज्ञान सांगतोय ते कीर्तनकाराचं नाहीये, ते ज्ञानोबराय तुकोबरायचं. त्याच्यामुळे ज्ञानोबराय तुकोबरायचं ज्ञान कधीच चुकीचं राहू शकत नाही. म्हणून इथं येत जा, इथं नावाची अपेक्षा करत जाऊ नका. तुम्हाला हवा दिसती का जाणवती माया हो? तुम्ही जेवढ्या बसलेले आहे तुम्हाला हवा दिसती आता सध्या का जाणवतीये? हवा जाणवतीये. दिसत हवा हवेचं काम करते पण दिसत कोणाला नाही. बसणारे मायबाप, हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा ढवळी नाहीये, हवा काळी नाहीये. हवा फक्त तुम्हाला आता थंडीगार जाणवतीये. बरोबर आहे का नाही? जसं हवा हवेचं काम करतेय आणि दिसत कोणालाच नाहीये, तसं परमार्थाचं काम करत असताना माणसानं एवढी चांगली सेवा केली पाहिजे. कीर्तनकार माझं नाव घेईल, आयोजक माझं नाव घेईल, संयोजक माझं नाव घेईल याची अपेक्षा नाही केली पाहिजेत. आपल्या नावाची दखल माझ्या पांडुरंगाने घेतली पाहिजे. महाराज तुम्ही जर शिर्डीला गेले तर कोट्यावधी रुपयाचे हिरे टाकतात हो महाराज लोक दानपेटीत, पण सांग सुद्धा नाही कोणी टाकलेले. तिरुपतीला जर गेले तर हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात, पण ट्रक ड्रायव्हर सांग सुद्धा नाही कुठून आलेले. आमच्या गजानन महाराज संस्थानला जर गेले तर गाड्याच्या गाड्या लोक धान्य आणून टाकतात, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाहीये कुठून आलेले. म्हणून इथं या, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे, संत चरण भावे रे गावया. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर नेत असेल जायचं नाही, तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जायचं नाहीये. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. देवानं सांगितलं, ए देवा, अरे तू आला कशाला? मी तुला काही बोलवलं नाही. बरं, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाही, मला काही गजेंद्रासारखं संकट नाहीये, मला काही द्रौपदीसारखं संकट नाही. प्रमाण किती सुंदर आहे पहा. तैसा परी नाही फुकट श्रम केला. ए अरे मला काही संकट नाही, मग आलाच कशाला? परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्माने तोंड बारीक केलं. ओ निळोबराया, अहो ऐका ना हो, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही तुम्हाला बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील. मला डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा. हे देवा जा, मी तुला ओळखत नाही. काय ताकद असेल महाराज? देव म्हणजे काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य, काय एखादा सुकृत का स्वीकृत काय म्हणतात त्याला, नगरसेवक, तसं काय नाही. काय स्वीकृत का सुकृत?
म्हणजे फुकट झालेला नगरसेवक, बरोबर आहे का नाही? प्रचार करायचं काम नाही, काय नाही, काय नाही. ओ ओ ओ ओ निळोबरा इकडं पा, माझ्याकडं पा. अहो मी काय करता, ग्रामपंचायतचा सदस्य नाही, अहो देव आहे ना मी. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभू प्रैलस्थानम निधानम बीजमव्यम. काय गोड ववे नानोबरायचे या श्लोकावर आहे. म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. अहो जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? मला तुम्हाला एवढंच सांगायचं गड्यानो, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. निळोबराय देवाला सांगतात, ओ ओ देवा, ओ निळोबराया. अहो अजून सुद्धा काही हिमालयात खाली मुंडकं वर पाय करून योगी लोक माझं तपश्चर्या करतात ना, तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते संत काय सांगतात पहा. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस. कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस. दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यांनो, आमचं सर्व शरीर खा, पण हे दोन डोळे खाऊ नका का? अजून सुद्धा तो जगाचा मालक मला भेटेल अशी अपेक्षा आहे निळोबराया. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या दारात उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? मला एवढंच सांगायचं, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. थोडं सामर्थ्य नाहीये माझ्या निळोबरायचं. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला संगतीचं महत्त्व सांगतात. बसणारे मंडळी, जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर संगत आहे. अरे संगतीनेच माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो गड्यानो. संगतीनेच माणसाच्या जीवनाचा काय होतो? पतन उद्धार संगत महिमा. पतन उद्धार संगत महिमा. पतन उद्धार संगत महिमा. पतन उद्धार संगत महिमा. पतन उद्धार संगत संगतीनं होतोय, जीवनाचा उद्धार सुद्धा संगतीनं होतोय. बसणारे मंडळी, माझे हात जोडून विनंती गड्यानो तुम्हाला, चांगल्या माणसाची संगत नाही घडली तरी चालेल गड्यानो, पण जीवनामध्ये वाईट माणसाची संगत करू नका. कबीर महाराज सांगतात, जो जैसी संगती करे वैसे ही फलली, कदली से भुजंग मुख एक बूंद तीन गुण कबीरा, एक बूंद तीन गुण. एकच विहीर आहे. विहीर किती आहे? एक विहीर आहे, एकच मोटर आहे, एकच पाईप आणि एकच पाणी. थोडं लक्ष देऊन कीर्तनाकडे ऐका. विहीर एक आहे, मोटर एक आहे, पाईप एक आहे, पाणी एक आहे, पण तेच पाणी मिरच्याला जाऊ द्या, तेच पाणी कारल्याला जाऊ द्या, आणि तेच पाणी ऊसाला जाऊ द्या. तेच पाणी मिरच्याला गेलं की मिरच्या कशा होतात? तिखट होतात. तेच पाणी कारल्याला गेलं की कारले कसे होतात? कडू होतात. आणि तेच पाणी जर ऊसाला गेलं तर ऊस कसा होतो? गोड होतो. म्हणून खरं सांगू का,
आता तुम्ही ठरवा कुणीकडे जायचं. मिरच्याकडे जाऊन आग लावायची का कारल्याकडे जाऊन कडू कारले तुपात तळले साखरेत गोळले कडू ते कडूच काय साखरेकडे जाऊन गोड व्हायचं. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. संगत बडो की करो तो बडत बडत जाए, संगत छोटे की करो तो घटत घटत जाए. मला तुम्हाला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, अरे जगातला कोणताच पोरगा जन्माला येताना दारूची बॉटल नाही घेऊन येत रे गड्यानो. जगातला कोणताच पोरगा जन्माला येताना तंबाखूची पुडी नाही घेऊन येतो, सिगरेटचं पाकिट घेऊन येत नाही. का तो सिगारेट पितो, का तो तंबाखू खातो, का तो गुटखा खातो, का तो दारू पितो. त्याला संगत चुकीची आहे. म्हणून बसणारी मंडळी कुसंगत जीवनामध्ये करू नका. आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणे, महाराज आम्ही काही लोकांमुळं, आमचे विजू शेठ आहे त्यांच्यामुळे, हे जे काही सर्व मंडळी आहे त्यांच्यामुळे आम्ही परमार्थाला लागलो. आणि तुम्ही तसे परमार्थिकच मंडळी ना महाराज. मी तर नेहमी सांगतो, पुण्यासारखे भाग्यवान लोक या जगात दुसरे कुठंच नाही आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. तुम्हाला तुमचं भाग्य कळत नाही, त्याला आम्ही काय करावं. पण आम्ही सुद्धा जर वर गेलो तर देवाला म्हणू, देवा आम्हाला नक्की पुणे जिल्ह्यात जन्माला घाल. पण पुणे जिल्ह्यात जन्माला घातल्यानंतर एवढे सुंदर कीर्तनकार नाही होऊ शकत. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण इथं गुंठे वारी ना सगळी, त्याच्यामुळे कीर्तनकार होतील काही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे देवा आम्ही जिथं आहे तिथंच बरं आहे. बरोबर आहे का नाही. आम्ही विदर्भात आहे, विदर्भच चांगला आहे आम्हाला. आम्हाला पुणे नको, मुंबई नको, दिल्ली नको. आम्ही भाग्यवान आहे. राहायला जरी विदर्भात असलो तरी सर्व प्रेमाचे संबंध प्रेम करणारे आमचे पुणेकरच आहेत. विठ्ठल विठ्ठल सर्व भाग्यवान मंडळी आहात. संगत चांगल्या माणसाची करा. संगत जर चांगल्या माणसाची केली तर निश्चित जीवनाचं सोनं होतं महाराज. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला आणि कुसंगे नाडला साधू जैसा. अनमोल किमतीचा हिरा असू द्या, ज्याची किंमत हजारात नाहीये, ज्याची किंमत लाखात नाहीये, ज्याची किंमत कोट्यावधी रुपये आहे, असा जरी हिरा ढेकणाच्या संगतीत गेला तर त्याच्या जीवनाचा काय होतो, नाश होतो. पण कुसंगे नाडला साधू जैसा, वाईट संगतीत माणसाच्या जीवनाचं पतन होतं, यात नवल नाहीये. वाईट संगतीमध्ये साधूचं सुद्धा काय होतं, पतन होतं. मग का हो महाराज, साधूच्या संगतीत गेल्यानंतर आमच्या जीवनात सुधारणा होईल का? साधूच्या संगतीत गेल्यानंतर आमच्या जीवनाचा उद्धार होईल का? निळोबराय सांगतात, वेड्या, साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल यात नवल नाहीये. साधूची संगत केल्यानंतर प्राण्याचाही उद्धार झालाय. अभंगाचा पहिला पुत्र मुखे
चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, बाबा साधू संतांच्या संगतीमध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल यात नवल नाहीये. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसून या. म्हणून बसणारे मायबाप, जीवनामध्ये संतांची संगत तुम्हाला आणि मला खूप महत्वाची हो. संगत संतन की करले जन्म का हो, हो, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. किती प्रकारे? 3 संगत. कुसंगतीने काय होतं, विसंगतीने काय होतं, सुसंगतीने काय होतं. कुसंगत तर जीवनामध्ये घडूच नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगत असतो, चांगल्या माणसाची नाही घडली तरी चालू, पण वाईट माणसाच्या संगतीत मित्र असा बनवा की त्यानं तुम्हाला पंढरपूरला नेलं पाहिजेत. मित्र असा नका बनवू की त्याने तुम्हाला बिअर बारला नेलं पाहिजेत महाराज. मित्र असा बनवा की त्यानं गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ज्ञानोबरायच्या आळंदीला नेलं पाहिजेत, पालखीला नेलं पाहिजेत. मित्र असा बनवा की त्यानं देहूला तुम्हाला तुकोबरायच्या दर्शनाला नेलं पाहिजेत. मित्र असा बनवा की त्यानं तुम्हाला तीर्थयात्रेला नेलं पाहिजेत. गोव्याला नेणाऱ्या मित्राच्या नादी लागण्यापेक्षा तीर्थयात्रेला नेणाऱ्या मित्राच्या नादी लागा, जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. एक वेळचा प्रसंग आहे. राजहंस नावाचा जो पक्षी आहे त्याच्या घरी कावळा पाहुणा म्हणून गेला. आता सकाळी सकाळीच आला, 9:30ची वेळ होती. आगतम स्वागतम सुस्वागतम, कावळेराव या. काय घेणार नाश्त्यामध्ये? चहा घेणार, कॉफी, उपीट घेणार, पोहे? काही नाही, कांदा पोहे वगैरे बनवा. राजहंसाने सुंदर असे कांदा पोहे बनवले. दोघांनी कांदा पोहे खाल्ले आणि ज्या झाडावर बसले होते त्या झाडावर संवाद चालू होता. एवढी मीटिंग रंगली की दुपारचा 1 वाजला कधी कळाला नाही. त्या देशाचा राजा, लक्ष देऊन उदाहरण ऐका, त्या देशाचा राजा विश्रांती घेण्यासाठी त्या झाडाखाली आला, पण सूर्याची किरण त्या राजाच्या चेहऱ्यावर पडत असल्यामुळे राजाला झोप येत नव्हती. राजहंसाने हे बघितलं. त्यावेळेस राजहंसाने आपले पंख वर केले. काय केले? पंख वर केले आणि सूर्याची किरण आपल्या पंखावर घेतली आणि राजाला सुंदर अशी झोप लागली. कावळ्याचं सगळं भाषण वगैरे संपलं. कावळा म्हणे, राजहंसा येतो मी, मला पुढं बी सभा घ्यायची आहे, पुढंही मला मतदारसंघात जायचंय. बर ठीक आहे. कावळा असा आहे महाराज, कावळा दिंडीचा अध्यक्ष करा तरी दिंडी खाणार, कावळा मंदिराचा अध्यक्ष करा तरी तो मंदिर खाणार, कावळा पक्षाचा अध्यक्ष करा तरी तो पक्ष खाणार. काही लोक कावळ्यासारखेच आहे महाराज, ते मरतील पण त्यांचा घाण स्वभाव सोडत. तो कावळाच होता. म्हणला मी येतो. कावळा उठला, पण कावळ्यानं कावळ्याची विष्ठा खाली टाकली, कावळा निघून गेला. जशी विष्ठा पडली तशी राजाच्या तोंडावर राजानं पाहिलं, अरे मी या देशाचा प्रमुख आहे, मी या देशाचा राजा आहे आणि माझ्या अंगावर विष्ठा टाकली. वरती पाहिलं तर राजहंस दिसला. जसा धनुष्य काढला, धनुष्याला बाण लावला, बुंग करत बाण जसा गेला तसा राजहंसाच्या काळजात बाण पडला आणि राजहंस रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडला. प्रधानजी धावत पळत आले, राजे साहेब, हो राजे साहेब, काय केलं आपण हे? प्रधानजीला राजा सांगतो, अरे मी या देशाचा प्रधान आहे, मी या देशाचा मालक आहे आणि या राजहंसाने माझ्या अंगावर विष्ठा टाकली. विष्ठा पाहिल्यानंतर प्रधानच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रधानजी राजेसाहेबाला सांगतात, राजेसाहेब, अहो ही राजहंसाची विष्ठा नाही हो, ही कावळ्याची आहे. हे ज्यावेळेस राजाला कळालं त्यावेळेस राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. राजा विचार करतो, अरे चुकलंय माझ्याकून, माझ्या एका चुकीमुळे एका निष्पाप प्राण्याची हत्या झाली, वाईट वाटतंय मला. पण राजहंस 1% राजाला दोषी मानत नाहीये. राजहंस मनातल्या मनात विचार करतो, राजाची काय चूक आहे? चूक माझी आहे. मला नाही कळलं कोणाच्या घरी बसायचं जाऊ, मला कळलं नाही कोणाची संगत करावी. तसे या जगामध्ये अनेक माळकरी राजहंस आहे. तुमच्या आजूबाजूला बरेचसे खाणारे पिणारे कावळे बसलेले. राजहंस हो, माझी विनंती बरं तुम्हाला, अशा कावळ्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजेत माणसानं महाराज. ते कधी तुम्हाला माळ काढायला लावतील आणि ते कधी तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेतील सांगता येत नाहीये. म्हणून महाराज सांगतात, ढेकणाच्या संगे हिरा Yeah.
मनुष्य आपल्याला परमार्थाला लावल ना त्याचे उपकार माणसाने ठेवले पाहिजेत. मगाशी आल्यानंतर मी फेटा बांधण्याच्या अगोदर आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, म्हणे साहेब ओ महाराज, आमचे चुलते राजाराम भाऊ आणि आम्हाला परमार्थाला जो वसा प्राप्त झालाय, मला असं वाटतं आमचे जयंत आप्पा बरोबर आहे का नाही, आमचे विठ्ठल मामा आणि आमचे विजू शेठ लांडगे का काटे, हे तिघा जणांचे उपकार आहे आमच्यावर. नाही तर आम्हाला परमार्थाविषयी काही माहिती नव्हती, पण या तिघांनी आम्हाला परमार्थाला लावलं. एक सांगू का महाराज तुम्हाला, दाता कोणता आहे हो? सगळ्यात मोठा दाता कोणता आहे? जो पंगत देतो त्याला दाता नाही म्हणायचं, जो कन्यादान करतो त्याला दाता नाही म्हणायचं, जो भूमिदान देतो त्याला दाता नाही म्हणायचं. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. जो तुमच्याकडून नारायणाचं स्मरण करून घेईल, जो तुमच्याकडून तीर्थयात्रा करून घेईल, जो तुमच्याकडून चांगलं कार्य करून घेईल. माझी सर्वांना विनंती आहे, म्हणून कुसंगतीच्या भानगडीत पडू नका. आणि विसंगती तर नकोच महाराज, विसंगती अजिबात नको. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडला असं अजून ऐकलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये मी एक वाक्य वापरलो, त्याच्यामुळे मी खूप अडचणीत आलो होतो. तुम्ही म्हणसाल महाराज काय, तसा मी अडचणीतच असतो 12 महिने. कारण खरं बोलणारे माणसं कधी अडचणीत असतात महाराज. तोंड चोपडायचं चांगला जमाना आहे. आपल्याला खरं आपल्या रक्ताचाच गुण येतो, आपल्याला चुकीचं जमत नाहीये. मी कोरोनाच्या काळात एक वाक्य बोललो होतो की अख्ख्या भारतात करोना पाहिजेत होता, फक्त माझ्या पुणे जिल्ह्यात नव्हता पाहिजेत. अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा सांभाळायची ताकद एकट्या पुणे जिल्ह्यात आहे महाराज. या वक्तव्यामुळं मला लोकांनी एवढ्या शिव्या घातल्या बाबा 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 बाबा. आता शिव्या खायची सवय झाली, त्याच्यामुळे शिव्या काही विशेष वाटत मला. आज कोणी शिव्या नाही दिल्या की असं वाटतं काहीतरी चुकलं काय. शिव्या दिल्या की असं वाटतं आपल्यावर गुलाबाचा पुष्पवृष्टी चालू आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना महाराज. आणि मी जे बोललो ते चुकीचं नाही बोललो महाराज, खरं आहे ते. अख्खा पुणे महाराष्ट्र जगवल एवढं सुंदर पुणे महाराज आपलं. अहो आम्ही आता कीर्तनकार असेल, आमच्याकडे आता 50-50 लाखाच्या गाड्या आहे, महाराष्ट्र आमची वरवर करतो. पण एक माफी मागून वाक्य बोलू, ज्यावेळेस कीर्तनही जमत नव्हतं, ज्यावेळेस गायनही जमत नव्हतं, ज्यावेळेस पखवाजही जमत नव्हता, अहो ज्यावेळेस धोतरही घालता येत नव्हतं, त्यावेळेस या परिसराने आम्हाला मायबाप म्हणून मधुकरी खाऊ घातली. म्हणून खरं सांगतो, तुम्ही आमचे मायबापच आहात. आम्ही किती जरी मोठे झालो, महाराष्ट्रात नाही भारतातील जरी प्रसिद्ध कीर्तनकार झालो, तर पिंपरी सौदागर असेल, पिंपरी असेल, आकुर्डी असेल, हा जो परिसर आहे ना महाराज पंचक्रोशी, या पंचक्रोशीनं आळंदीतल्या सर्व महाराज लोकांना ज्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस त्यांच्या पोटाची थळगी भरण्याचं काम केलंय. मी तर नेहमी सांगतो, आमच्या मायबापाने फक्त आम्हाला आळंदीत टाकलं, पण 15-20 वर्ष अभ्यासाच्या काळामध्ये आमचे मायबाप म्हणून जर कोण उभे राहिले असेल तर हा सर्व परिसर राहिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कामाची दुसरी विसंगती परमार्थातही नको, विसंगती संसारातही नको. एखाद्या कीर्तनकार महाराजाला लग्न करायची इच्छा झाली, लक्ष देऊन ऐका. एखाद्या कीर्तनकार महाराजाला लग्न करायची इच्छा झाली, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याने एखाद्या माळकरी मुलीसोबत लग्न करावं का जीन्स पॅन्टवाली सोबत करावं? माळकरी मुलीसोबत केलं पाहिजेत. आता योग धोत्रावर ती जर जीन्स पॅन्टवाली असेल तर शक्य होणार आहे का? संसार होणार नाही. हा म्हणाल चाल कीर्तनाला, ती म्हणायची चाल पिक्चरला, ताळा जमणार नाही. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, अनेक मुलगा कर्नाटकला उद्योगधंद्यासाठी गेला. किती सुंदर उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. आता मुलगा माळकरी घराण्यातला होता, एकदम चांगला होता, आणि तो मोटरसायकल रिपेरिंगचं गॅरेजचं दुकान टाकलं. धंदा एवढा व्हायचा की दररोजचे 20-20 हजार रुपये यायचे. मुलगा निर्व्यसनी होता, चहा सुद्धा घेत नव्हता, आणि तो ज्या मालकाकडे राहत होता त्या मालकाला 4 पोरी होत्या. एक दिवस चहा घ्यायला बोलवलं. ए दादा, ए सोन्या, अरे चहा घ्यायला ये. आणि हा चहा घ्यायला गेल्यानंतर त्या मालकाने सांगितलं, वेड्या, आम्ही ज्या राज्यात राहतो इथं सगळे नॉनव्हेज खाणारे लोक, दारू पिणारे लोक आहे. तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे, पैसा बी चांगला कमवतो, माळकरी आहे, सुंदर आहे दिसायला, माझ्या 4 मुली आहे, तुला त्यातली जी मुलगी आवडेल त्या मुलीसोबत लग्न कर. हा म्हणला, कसं शक्य आहे? मी पुणे जिल्ह्यातला आहे, मी मराठी बोलतो, तुमची पोरगी कर्नाटकी बोलती, कसं जमणार आहे? तो म्हणे 2-4 वर्षे ती पुण्यात राहिली की मराठी शिकून जाईल. आता हो नाही करता लग्न लागलं, कारण कीर्तनात लग्न लागायला आणि मोडायला उशीर लागत, कारण लावणार मीच आहे आणि मोडणारा सुद्धा मीच आहे. याने विचार केला किती दिवस इकडं राहायचं. 30-40 लाख रुपये अकाउंटला होते. हा म्हणे चला पुण्याला जाऊ,
एखादा फ्लॅट वगैरे घेऊन मायबापाची सेवा करून तिथं दुकान टाकू. रेल्वे स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले, ज्या दिवशीचं तिकीट त्या दिवशी 2 जण सामान घेऊन प्लॅटफॉर्मला आले. गाडीत बस किलोमीटर गाडी गेली, गाडी थांबली, हा मराठी भाषेत तिला म्हणतो का ग ऐकलंस का, हे कोणतं स्टेशन आहे. आता तिलाही काही याची भाषा कळत नव्हती, त्याच्यामुळे ती तिच्या भाषेत याला म्हणली यनंत्री. काय म्हणताय तुम्ही. याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे का. परत गाडी सुरू झाली, परत 100 किलोमीटर गेली, परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो का ग अगं हे कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली यनंत्री. काय म्हणता. याला वाटलं आपल्या तिकडं नाही का छोटी पिंपरी मोठी पिंपरी, तसं छोटी यनंत्री मोठी यनंत्री असू शकते. परत गाडी सुरू झाली, परत गाडी 100 किलोमीटर गेली, परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो का ग अगं हे कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली यनंत्री. याला वाटलं क्रूद बुद्रुक आहे, पण तिसरी पिंपरी काही मी पुण्यात पाहिली. आता हे पश्चिम महाराष्ट्रातलं कांदे खाऊ. जशी बाई पाठीमागं केली तशी 2 तिच्या कानाखाली ठेवून दिल्या. रडायला लागली ती, आणि रडता रडता ती तिच्या शब्दात म्हणली सुनकुंडरी का मारताय तुम्ही मला. मग हा तिला सांगतो तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सुनकुंडरी स्टेशन आहे म्हणून. मी नाही बोलत, तुकोबरायचं प्रमाण आहे. एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. एकाचे उत्तर एक नाही. अनडील गेला माझे जगद्गुरु तुकोबराय प्रवास करत होते. कानडीने केला मराठा भ्रतार. भ्रतार या शब्दाचा अर्थ आहे नवरा. भ्रतार या शब्दाचा अर्थ काय माया हो नवरा. कानड्या स्त्रीने मराठा भ्रतार केला. महाराज सांगतात एकाचे उत्तर एका नाही. मग कुसंगती संसारातही कामी नाही, कुसंगती परमार्थातही कामी नाही. आणि आता आवडती संगत येते म्हणजे सुसंगत. त्या सुसंगतीने काय होतं, अरे संगत केली रेड्यानं कोणाची, ज्ञानोबरायची, तर परिणाम काय झाला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा. साधकाचा माया बाप दरुशने, अरे ताप सर्व बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा. बसणारे मंडळी, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. बसणारी मंडळी, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संत महात्म्याचं मी काय वर्णन करू. अभंगाचं दुसरं चरण. नोवे हा समान महिमा संताचा. 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 नोवे हा समान महिमा संताचा.
घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे ज्ञानोबराय सांगतात, नोहे हा सामान्य संताचा महिमा. बसणारे मंडळी, जगातला कोणताच कीर्तनकार माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची उंची नाही मोजू शकत गड्यांनो. शब्दी ज्ञान माणूस ज्ञानोबराय तुकोबरायची उंची कशी मोजू शकतो? नाही रे बाबानो. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. अरे आकाशाची व्यापकता नाही कळणार कोणाला गड्यांनो. समुद्राची खोली आतापर्यंत कोणाला कळली नाहीये. समुद्राच्या खोलीपेक्षा आणि आकाशापेक्षा व्यापक माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची उंची आहे. आपल्यासारख्या लोकांनी काय ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करायचं? एक सांगू गड्यांनो, एका जंगलामध्ये एका सरोवरामध्ये एक बेंडूक होतं आणि त्या बेंडकाचे 2-4 पिलं होते. आता बेंडूकच एवढं म्हणल्यानंतर पिलं केवढं राहतील? एवढे एवढे उठले आणि ते पिले असे पाण्यात टुणूक 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 उड्या मारत होते. त्या सरोवरामध्ये, त्या धरणामध्ये एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला आणि तो हत्ती त्या बेंडकाच्या पिलाने पाहिल्यानंतर ते रडायला लागले. का? एवढा मोठा प्राणी त्यांनी कधी बघितलेच नव्हता महाराज. ते हत्ती निघून गेलं आणि बेंडकी आली आणि बेंडकाला ते पिलं सांगत होते, ए आई ऐकलंस का? ती म्हणायची, काय रे बाळा, आज एवढा मोठा प्राणी आम्ही बघितला की तेवढा मोठा प्राणी आम्ही आतापर्यंत कधीच बघितला नाही. ती बेंडूक काय करू लागली माहिती आहे का? आपलं पोट फुगू लागली. बाळा किती मोठं रे? एवढं मोठं का? नाही गाई. परत बेंडकीनं पोट फुगवलं. एवढं मोठं का? नाही गाई. परत त्या बेंडकीनं पोट फुगवलं. खरं सांगा, बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती एवढी होईल का हो? हा, आमच्यासारख्या बेंडक्यांनी किती जरी वर्णन केलं तरी ज्ञानोबराय तुकोबरायची उंची नाही मोजता येणार महाराज. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान संताचा महिमा तो बहु संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. महाराज सांगतात, नोहे हा सामान्य महिमा संताचा. आणि द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. काय त्या संताची ताकद आहे? नामदेवरायच्या हातचा नैवेद्य जेवला. काही लोक म्हणतील महाराज हे थोतांडे. थोतांड काहीच नाहीये, आपली बुद्धी थोतांडे महाराज. मला वाईट वाटतं काही काही गोष्टीचं. आतापर्यंत जेवढे काही आरोप झाले तेवढे फक्त हिंदू धर्माविषयी झाले हो महाराज. काय लोकांना कोणत्या चक्कीचा आटा खातात हे बावळे लोक, मला काही कळत नाही महाराज. अरे तुमचा जर एखादा मुस्लिम समाजाचा मित्र नसेल तर त्यासोबत मैत्री करा. आणि तो नमाज कशी पडतो एकदा मस्जिदमध्ये जाऊन पहा ना तुम्ही लोक. तो नमाज पडत असताना त्याच्यासमोर अल्ला नावाचा फोटो नाहीये. तो नमाज पडत असताना त्याच्या जवळ अल्ला नावाची मूर्ती नाही, अल्ला नावाचा एखादा पुतळा नाहीये. एका भीतीकडे पाहून सर्व मुस्लिम समाज नमाज पडतो. तर गल्लीपासून तर जगातल्या सगळ्या मुस्लिमांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. अरे आपले एवढे चांगले मंदिर असून सुद्धा आपल्याला देवाचं अस्तित्व का मान्य नाही महाराज? आतापर्यंत जेवढे आरोप झाले, आतापर्यंत जेवढे प्रति आरोप झाले तेवढे फक्त हिंदू धर्मावर झालेले. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर आक्षेप झालाय, ज्ञानोबरायच्या चरित्रावर आक्षेप झालाय, धर्मवीर संभाजीराजांच्या चरित्रावर आक्षेप झाला. काय झालं लोकांना काही कळत नाही. अरे तुम्हाला धर्माची उंची नाही वाढवता आली तरी चालेल गड्यांनो, पण मी एक संप्रदायाचा सेवक म्हणून तुम्हाला सांगतो, धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य करू नका गड्यांनो. मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला एवढीच मागणी करतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा.
आपलं वाटोळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं. अरे कधीतरी धर्माच्या बाजूला उभं राहणाऱ्या लोकांसोबत उभं राहायला शिका रे. कधीतरी चांगल्या माणसाचं कौतुक करायला शिका. आज एवढा आदर्श या कुंजीर कुटुंबियांनी दिला. मला खूप आनंद वाटला गड्यांनो. हे बघा, तुमची या परिसरात किती जमीन आहे, कोणत्या साईड चालून किती फ्लॅट आहे आणि काय, तुमच्या संपत्तीशी मला 1% घेणं नाही आहे. कुंजीर कुटुंब लक्ष देऊन ऐका गड्यांनो माझं एक वाक्य. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती जमीन आहे, किती तुमचं कुटुंब मोठं आहे, मला याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. पण मी तुमच्या प्रेमात का पडलो, एवढं सगळं असून सुद्धा बापाचा 30वा पुण्यतिथी सोहळा करणारं तुमचं कुटुंब आहे, म्हणून मला खूप आदर्श वाटतोय तुमच्या कुटुंबाविषयी. अरे नाही तर असे काही काही बाप आहे, त्या बापाने 100 एकर जमीन कमवून ठेवली ते वृद्धाश्रममध्ये महाराज. असे काही काही महाराष्ट्रामध्ये बाप आहे की त्यांनी जमीन कमवून ठेवली. म्हणून बसणारे मंडळी, एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. पोरांसाठी फ्लॅट नका घेऊन ठेवू, पोरांसाठी एफड्या नका करून ठेवू, पोरांसाठी सोनं नका घेऊन ठेवू. अरे जगातल्या प्रत्येक मायबापाला माझी विनंती आहे, पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. आणि हा जीवनातला सगळ्यात मोठा दागिना संस्कार आहे महाराज. आणि मला तरी असं वाटतं, संस्कार नावाचा दागिना आमच्या प्रधानजीने या सर्व कुटुंबियासाठी कमवला. म्हणून आज एवढे वर्ष झाले, 30 वर्ष झाले त्यांना जाऊन, तरी त्यांचं कुटुंब त्यांच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी एवढा मोठा उत्सव करतं. 1 दिवसाची पुण्यतिथी करणं साहजिक आहे महाराज, 1 दिवसाचं कीर्तन करणं साहजिक आहे, पण 7 दिवसाचा उत्सव या कुटुंबियांनी केला. निश्चित तुमचा आदर्श. अरे इथं काही असे लोक बसलेले असतील की हा सोहळा पाहिल्यानंतर तेही त्यांच्या मनातल्या मनात खात असतील की माझा बाप जिवंत असून मी माझ्या बापाला बोलत नाही. इथं काही लोक असे असतील की इथं सुद्धा बऱ्याचशा मायमावल्या अशा असतील की त्या म्हणत असतील, बाई मी जिवंत असून माझ्या सासूला चांगलं बोलत नाही. ती सुद्धा मनातल्या मनात खात असेल काहीतरी. काही म्हणत असेल मी माझ्या आईला बोलत नाही, काही म्हणत असेल मी माझ्या बापाला बोलत नाही. अरे हे एवढे मोठे सोहळे ठेवायचे महाराज लोक श्रीमंत व्हाव म्हणून नाही. तुम्ही नाही कीर्तन ठेवले म्हणजे महाराज लोक मरणारे. अशा जर तंत्रीत जगत असेल ती तंत्री सोडून द्या. कोरोनाच्या काळात 2 वर्ष कीर्तन बंद होते तरी महाराज लोक जिवंत होते, म्हणजे तुमच्यावर महाराज लोकांची घरं चालत नाही. हे लिहून ठेवा तुम्ही तुमच्या काळजावर. हे कार्यक्रम कशासाठी ठेवायचे, हे कीर्तन उत्सव कशासाठी ठेवायचे, टाइमपास म्हणून ठेवायचे अजिबात नाहीये. का वर्ष श्राद्ध घालायचे, का दशक्रिया विधी घालायची, का पुण्यतिथीचे उत्सव घालायचे. अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 ते 45% लोक आपल्या मायबापाला सांभाळत नाहीये, आपल्या मायबापाला बोलत नाहीये. निश्चित मी या नारदाच्या गादीवरून सांगतो, पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो, या कुंजीर कुटुंबियांनी एवढा सुंदर हा आदर्श कार्यक्रम ठेवला. निश्चित या कार्यक्रमाचा चांगला SMS या समाजात गेलाय. शिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करू नका. राम सुखदासजी म्हणून एक खूप मोठे संत होऊन गेले उत्तर प्रदेशला. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं का नाही काय माहित नाही, पण खूप मोठे संत होते. त्या संतांना एका नास्तिक माणसाने विचारलं होतं, हम ईश्वर को क्यों माने. जर कधी दत्तबुक डेपोला गेले ना, गोरखपूरचे जे ग्रंथ आहे ना, त्यांचं एक 2 रुपयाचं पुस्तक आहे. दादा किती रुपयाचं पुस्तक आहे? 2 रुपयाचं पुस्तक. आणि त्या पुस्तकाची हेडलाईन काय आहे? हम ईश्वर को क्यों माने. बरोबर आहे का नाही? हम ईश्वर को क्यों माने. एका नास्तिक माणसाने राम सुखदासजी यांना प्रश्न केला होता, देव असतो का हो. ते म्हणे देव नसतो. ते काय म्हणला? देव नाही आहे. स्वामी राम सुखदासजीने सांगितलं, जी गोष्ट नाही आहे त्याच्यातच ती गोष्ट आहे हे सिद्ध होतं. अरे देव नाही तर हा शब्दच कुठून आला असेल. मग त्यांनी उत्तर काय दिलं? काय हुशार लोक होते महाराज. त्यांनी सांगितलं काय बेटा, आपने कभी घोडे के अंडे देखे क्या. त्या पुस्तकात वर्णन आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर एखाद्या वेळेस जा आळंदीला, 2 रुपयाचं पुस्तक फक्त घेऊन या. त्यांनी त्याला काय सांगितलं, ए बेटा तुमने कभी घोडे के अंडे देखे. वो बोला पंडित जी आप पागल हो गए हो, घोडे के कहा अंडे होते क्या. त्यावेळेस राम सुखदासजीने सांगितलं, वेड्या जी गोष्ट नसती तिच्याविषयी चर्चा होत नाही, जी असती तिच्याविषयी चर्चा आहे. देव आहे, देव नाही या शब्दातच देव आहे हे सिद्ध होतंय. म्हणून काय झालंय, माझी सर्वांना विनंती गड्यानो, येतोय ना जगाचा मालक, काय सुंदर वर्णने पहा. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन
कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नाही. बसणारे मंडळी, कोण म्हणताय जगाचा मालक येत नाही? येतो हो, पण बोलवण्यासाठी तुम्हाला शबरी माता व्हावं लागेल ना. मातंग ऋषीने शबरी आईसाहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. किती सुंदर आहे पहा. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. हो हो हो, शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. माया हो, 14 वर्ष वाट पाहिली होती. किती वर्ष? तुम्हाला तर असं वाटतं एक गुरुवार धरला म्हणजे दत्तात्रय तुमच्या घरी सालानच राहिले पाहिजे. आपल्या बापान ठेवलं का? एवढं सोपं नाही परमार्थ. त्यासाठी काहीतरी कालावधी घालावा लागेल. एवढ्या सहजासहजी काहीच प्राप्त होत नाही. मग लक्ष देऊन ऐका. जगाचा मालक येतोय आणि खातो सुद्धा ना, पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागेल? नामदेवराय व्हावं लागलं. घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास, घेई बा विठ्ठला असे का तुझला भूक लागली. माता यशोदा भोजन घाली. खूप प्रयत्न केले, देव खात नाही. त्यावेळेस नामदेवराय सांगतात, नामा म्हणे तुझला शरण पद कमलावरी सिर आपटीन. माय बाप, एवढं देवाची विनंती करावी लागती तेव्हा जगाचा मालक खातो. खाऊ घाला ना. आपण नैवेद्य दाखवत असताना आता आमरसाचे दिवस सुरू झाले, बरोबर आहे का नाही? आपल्या घरी जर आमरस केला, सांडाई कुरडई केली, भजी केले, आणि आपल्याला जर सांगितलं पांडुरंगाला नैवेद्य दाखवा, तर आपण 2 बोंड ठेवतो. एवढुले भजी ती, एवढूशी चपाती, आणि बरोबर 2 थेंब रस असतो. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. तुम्ही दुर्डीभर भजे खाता, त्याला प्लेट भर नको का हो महाराज? तुम्ही 2-2 लिटर रस पेता, त्याला कमीत कमी वाटीभर तरी द्या. ही भावना जोपर्यंत तुमच्या मनात होत नाही ना. एक मारवाडी भजन आहे, खूप सुंदर आहे, ऐका. थाली भर के लायो रे खिचडी, ऊपर घी की बाटली. थाली भर के लायो रे खिचडी, ऊपर घी की बाटली. जी मो मारा सामधना, जी माँ में बेटी जाट की, जी माँ में बेटी जाट की. शब्द जरी नाही कळले तरी भाव लक्षात घ्या. देवाला खाऊ घालणारा पाहिजे, देव खाण्यासाठी तयार आहे. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विठोबा रखुमाई,
हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात उदका माझी वया ठेवोनी कोरडा. 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 दाखवणे रोकडा विश्वकर्मा. दाखवणे रोकडा विश्वकर्मा. नो हे हा सामान्य महिमा संताचा. नो हे हा सामान्य महिमा संताचा. नो हे हा सामान्य महिमा संताचा. दाखवणे रोकडा घेतलेल्या अभंगाच्या 3य चरणामध्ये निळोबराय सांगतात उदका माझी वया. उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? पाणी. पूर्वी ग्रामीण भागामध्ये जेवायला लोक बसले की उदक 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 हा उदक शब्द आहे. उदक म्हणजे पाणी. उदका माझी वह्या ठेवोनी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा नुसता बुडवला नव्हता, दगडाला बांधून बुडवला होता. काय बुडवला होता? नुसता पाण्यात नव्हता टाकला, दगड बांधून की तो परत वर येऊच नाही अशी अपेक्षा होती. मला तुम्हाला मगाशी सांगायचं होतं की जगद्गुरु तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी का लोकांनी प्रयत्न केले. याचं कारण असं आहे महाराज, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय होते त्यावेळेस एकटे तुकोबराय होते महाराज. आणि एकटे तुकोबराय सर्वांसोबत लढत होते. जसं माझे छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही मुघलशाही या सर्वांच्या विरोधात फक्त एकटा माझा राजा उभा होता, तसं त्या काळाच्या धर्म मार्तंडांच्या विरोधात एकटी शक्ती उभी होती. त्या शक्तीचं नाव माझे तुकोबराय होते महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. अरे पूर्वीचं असं होतं की त्यांनीच सांगायचं आणि त्यांनीच ऐकायचं. त्याने आपण कीर्तनही करायचं नाही, आपण भागवतही करायचं नाही. अजून सुद्धा उत्तर प्रदेशला जर तुम्ही गेले तर तिकडचा नेम असा आहे की ब्राह्मण समाजानेच कथा सांगायची, आपल्यासारख्याने कथा सांगायची. या सगळ्या ज्या जातीवादाचं जे बंधन तोडलंय ना महाराज, ते माझ्या तुकोबरायने तोडलं. त्यावेळेस रामेश्वर भट्टासारख्या शास्त्रीला वाटायचं मी दशग्रंथी आहे, 6 शास्त्र 4 वेद माझे मुखोद्गत आहे, तरी माझ्या कीर्तनाला पब्लिक नाहीये. आणि तुकोबराय तर नुसते सुंदरते ध्यान म्हणतात, तरी जात्यावरच्या बाया सुद्धा म्हणायच्या सुंदरते ध्यान उभे विटेवरी. बाया जर आडावर पाणी आणण्यासाठी गेल्या तरी पाणी काढता काढता सुद्धा म्हणायच्या सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. आणि खरं सांगू का महाराज, माणसाचे दुश्मन केव्हा तयार होतात हो? तुमची कीर्ती वाढली की तुम्हाला अजिबात कोणाकडे जायची गरज नाही. अरे नाम है इसलिए तो बदनाम है ना सर. उगा आतापर्यंत कधी तुम्ही एखाद्या भिकाऱ्याची पोस्ट पाहिली का कधी? आणि तुम्ही माझी विनंती लक्ष देऊन ऐका. तुमचं ज्या अर्थी नाव खराब होतंय ना त्या अर्थी समजून चाला तुमचा मार्ग चांगला चाललाय. एक सांगू, ज्या झाडाला फळं जास्त आहे त्याच झाडाला लोक दगड मारतात महाराज. नाही तर ज्या झाडाला फळं नाही फुलं नाही त्याला दगड कशाला मारतील हो? कोण कोणाला काय बोलल या जगामध्ये. या देशाच्या सगळ्या 2 गोष्टी चुकीच्या सांगतो महाराज. जोपर्यंत भारत देशात या 2 गोष्टी चुकीच्या होत नाही, चुकीच्या हातात कंट्रोलमध्ये येत नाही, तोपर्यंत या देशानं महासत्ता काय कोणतीच सत्ता होण्याचे स्वप्न पाहायचे नाही. पहिलं या देशाचा सोशल मीडिया स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही आहे महाराज. याचं कारण तुम्हाला सांगतो. कोण मनुष्य कोणाविषयी कधी काय भुकल काही सांगता येत. अरे ज्याला घरात बायको आंघोळीला पाणी टाकत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या तुझं बजेट किती आहे? तू बोलतो कोणाला? तुला कळलं पाहिजेत ना कोणाविषयी काय बोललं पाहिजे. बरं जाऊ द्या, पुढाऱ्याचा विषय द्या सोडून. छत्रपती शिवाजी महाराजा, मी तर पाठीमागाही मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं, ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजाविषयी जो बोलल
त्याला नो जामीन 6 महिन्याची जेल पाहिजेत, म्हणजे त्यावेळेस कुत्रे भुकणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अरे काय लोक भुकतात, काही गरज नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज काय होते, स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, हे पुढाऱ्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांगायची गरज नाही. आम्ही पहिल्या वर्गापासून इतिहास आम्हाला शिकवल्या जातो ना. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. कोणी संभाजीराजांविषयी बोलल, कोणी छत्रपती शिवाजी महाराजाविषयी बोलल, कोणी प्रभू रामचंद्राविषयी बोलल, कोणी कशाविषयी बोलल. नाही बोललं पाहिजेत गड्यांनो. आतापर्यंत इथं एक माणूस असा नाही की त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. प्रत्येकाने आपले मोबाईल काढा आणि एक क्लिप मला अशी दाखवा की एखादा मुस्लिम समाजाचा विरोध माणूस कधी त्यांच्या अल्लाच्या विरोधात बोला. एक क्लिप दाखवा की. एखादा बौद्ध समाजाचा माणूस कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोला. एक क्लिप दाखवा. एखादा ख्रिश्चन धर्माचा माणूस कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोला, अशी एक क्लिप दाखवा की गड्यांनो. ह्या सगळ्या जातीच्या जन्माला आल्या ना गड्यांनो, त्या फक्त माझ्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्या. आणि या जगाचा एक नियम आहे, ज्याला चांगलं करून मोठं होता येत नाही तो चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न करतो. ज्याला चांगलं करून मोठं होता येत नाही तो चांगल्याला मोठ्याला काहीतरी बोलून. कारण छत्रपती एक अशी ताकद आहे, तुम्ही त्यांच्याविषयी काही जरी बोलले तरी तुम्ही प्रसिद्ध होता महाराज. म्हणून खरं सांगू का, काही लोकांचं कपडे घालून वजन 20 किलो भरतं. किती किलो भरतं? कपडे घालून वजन 20 किलो असतं. तरी दारासिंग सोबत कुस्ती खेळायचं म्हणतात. त्यांना माहिती आहे दारासिंग संघ पडलं तरी नाव होतं ना. म्हणून ज्याला चांगलं करून मोठं होता येत नाही ना, तो क्रांतिकारी लोक, संत, महानुभाव, भगवंताविषयी बोलतो. पण माझी विनंती आहे, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. या समाजाचा विषय असा आहे, ज्या जगद्गुरु तुकोबराने गाथा द्याला, तो गाथा बुडवण्यासाठी आपल्याच लोकांनी सर्वात जास्त सहकार्य केलं. मला एवढंच सांगायचं, जळी दगडा सहित वह्या. मग गाथा तर वर आलाच हे नाही सांगायचं मला तुम्हाला. गाथ्याबरोबर जे दगड बांधले होते ते दगड सुद्धा वर आले. मग काही लोक म्हणतील दगड का वर आले? त्या दगडांनी गाथा सोडला नाही. दगडा हो नाही कळलं तुम्हाला? त्या दगडांनी गाथा सोडला नाही. म्हणून आपल्यासारख्या दगडांना जर असं वाटतंय आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, त्याने ज्ञानेश्वरी गाथा सोडू नये. अरे मला तर हसू येतं महाराज तुमच्या पुणेकरांचं. अहो काही पुण्यात जन्माला येऊन आळंदीला येत नाही हो महाराज. असं समजा पाकिस्तानचं चुकून या महाराष्ट्रात जन्माला आलेलं आहे महाराज. ज्याला पुणे जिल्ह्यात राहून ज्ञानोबरायची समाधी माहीत नाहीये, ज्याला पुणे जिल्ह्यात राहून जगद्गुरु तुकोबरायची बीज माहीत नाहीये, अशाला कसं पुणेकर म्हणायचं महाराज? इथून लोक तिरुपतीला चालले, इथून लोक उज्जैनला चालले, इथून लोक त्या खाटूश्यामला चालले, इथून लोक जिकडं जायचं नाही तिकडं चालले. आणि लोकांना असं वाटतं या देवाला गेलं की बरं त्या देवाला गेलं की बरं होईल. अरे तुझं कपाळच एवढं करंट्या कपाळाचं आहे, तू कोणत्या देवाकडे जरी गेलं तरी तुझं बरं होणार नाहीये. तुम्हाला कुठं जायची गरज नाही ना रे. एका कुशीमध्ये तुकोबराय आणि दुसऱ्या कुशीमध्ये ज्ञानोबराय आहे. तुमच्यासारखे भाग्यवान या जगामध्ये कोण राहील? ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरीकडे जाऊ नका. पण आपलं असं झालंय, घरी काम देणू काय, पण जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली आहे आपल्याला. कशाचं दूध प्यायची सवय झाली? जर्सीचं दूध. जर्सीचं दूध हे शास्त्रानेही चांगलं सांगितलेलं नाहीये आणि विज्ञानानं सुद्धा सांगितलं नाही. डॉक्टर सुद्धा सांगतात जर्सीचं दूध पिऊ. याचं कारण सांगतो, जर्सीचं दूध हे तयार झालेलं दूध आहे ना महाराज. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, एखादी मुलगी बाळंतीण झाली आणि बऱ्याचशा वेळेस एखाद्या मुलीचं दूध आटतं. मग दूध आटल्यानंतर डॉक्टर काय सांगतो? त्या लेकराला म्हशीचं दूध पाजा म्हणतो का? बकरीचं? मेंढीचं? नाही 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 नाही. जर्सीचं? नाही 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 नाही. डॉक्टर सांगतो त्या लेकराला कशाचं दूध पाजा? गावरान गाईचं. मग बसणारी मंडळी, आपल्या दोन्ही कुशीत एवढ्या मोठ्या चांगल्या कामधेनू गाई आहे. एकीकडून तुकोबराय आहे, एकीकडून ज्ञानोबराय आहे. आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाहीये. जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशा लाया, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, आणि दाखवणे रोकड्या विश्वजना. नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळामाने संगेची तरणे,
शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबा निळोबराय सांगतात, निळा मने तीही संगेची तरणे. अरे ज्यांच्या संगतीमुळे रेड्याचा उद्धार होऊ शकतो एक, ज्यांच्या संगतीमुळे निर्जीव भिंत चालू शकते दोन, अरे ज्यांनी ठरवल्यानंतर जगाच्या मालकाला जे नैवेद्य खाऊ घालू शकतात तीन, ज्यांनी ठरवल्यानंतर ज्यांच्या ताकदीमुळं ज्यांच्या सामर्थ्यामुळं इंद्रायणी डोहामध्ये डुबलेला गाथासुद्धा वर येऊ शकतो, अशा संतांच्या संगतीत गेल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. निळामने तीही संगेची तरणे दीन उद्धाराने नवल कोण. दीन म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाने शंका घ्यायची नाहीये. आपला उद्धार होणार आणि होणार आणि होणार. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संगत ज्ञानोबरायची करावं लागेल. संगत कोणाची करावं लागेल? तुकोबरायची करावं लागेल. अरे संगतीमुळंच माणसाच्या जीवनाला किंमत आहे. मी एका चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाड्याची खूप चांगली स्पर्धा होती. एका चांगल्या बैलगाड्या मालकाकडे गेलो होतो. त्याचा गोठा पाहिल्यानंतर महाराज मी एवढा आनंदी झालो. आणि खरोखर तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये लोक गायीची सेवा, आमच्या काटेदादांचा सुद्धा गोठा पाहायला गेलो होतो. नुसते घरच मोठे असं नाही आहे, गाईला सुद्धा येसी महाराज. हे जे उपकार आहे ना, हे जे तुमचं चाललंय ते गाईच्या आशीर्वादामुळंच चाललंय महाराज. खरं सांगतो तुम्हाला, गाय ही आपली आई आहे महाराज. त्यांनी बघितलं इतकं सुंदर गोठा आहे. अहो चांगल्या चांगल्या माणसाची सुद्धा राहायची व्यवस्था अशी नाही, एवढी सुंदर गायीची व्यवस्था आहे. आणि तीच गाय तुम्हाला आणि मला आशीर्वाद देते. तीच गाय तुम्हाला आणि मला काय देते? आपलं आयुष्य वाढावं यासाठी काय करते? आशीर्वाद देते. एका चांगल्या श्रीमंत गाडा मालकाकडे गेलो. खोटं सांगत नाही, एका बैलाची किंमत 35 लाख रुपये होती. किती होती? 35 लाख. असे 2 बैल होते. 35 दुनी 70 लाख रुपये बैलाची किंमत होती. मी तुम्हाला अतिशोक्ती सांगत नाहीये. त्या बैलाचं वैभव असं होतं की आठवड्यातून 4 वेळेस त्याला दूध आंघोळ होती. आपल्याला चायला दूध नाही. आणि आठवड्यातून 4 वेळेस काजू बदाम खायला आणि एसीचा गोठा आणि त्याला सांभाळायला 2 माणसं, ती 3-3 लाख रुपये वर्षाने. मग अशा गोठ्याला तुम्ही भेट द्यायला गेले, साहजिकच आहे. मग अशा गोठ्याला भेट द्यायला गेले तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या सुंदर बैलाला पाहिल्यानंतर तुम्ही त्या बैलाचं दर्शन घेसाल का फोटो काढसाल? त्या बैलासोबत सेल्फीचा जमाना आहे ना, विचारलंय तुम्हाला मी. काय करसाल? अशा सुंदर बैलासोबत तुम्ही काय करसाल? फोटो काढसाल. बा किती सुंदर गोठा आहे, त्या गोठ्याचा फोटो काढसाल. किती सुंदर बैल आहे, त्या बैलाचा तुम्ही काय करसाल? फोटो काढसाल. ते 2 बैल सोडून द्या, अजून 2 बैल सांगतो तुम्हाला. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीला सुद्धा 2च बैल आहे. बरोबर आहे का नाही? पालखी विसाव्याला थांबली की ते 2 बैल बसलेले असतात. कमीत कमी 5 ते 10 लाख लोक ज्ञानोबराय सोबत असतात. पण एक सुद्धा झेंडेकरी त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. एक सुद्धा तुळशीवाली मायमावली त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. कीर्तनकार बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. गायक, वादक, दिंडीचा मालक, चालक सगळे त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. बरं बैल दोन्ही सारखेच आहे ना. उलट पालखीच्या बैलापेक्षा या बैलाची व्यवस्था चांगली आहे. आठवड्यातून 4 वेळेस दुधानं आंघोळ आहे, काजू बदाम खायला आहे, एसीचा गोठा आहे, सगळं काही आहे. मग या बैलाचं दर्शन आणि या बैलासोबत फोटो का घेतात? एवढं जरी तुम्हाला कळलं तरी कीर्तन सार्थक झालं. या बैलांनी काय केलं? या 35 लाखाच्या बैलांनी श्रीमंतेचं काय केलं? दास्यत्व केलं. त्याच्यामुळं लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. आणि या बैलांनी संगती फक्त ज्ञानोबराय तुकोबरायची केली म्हणून लाख लोक दररोजचं काय घेतात? दर्शन घेतात. म्हणून बसणारे मंडळी, संगती चांगल्या माणसाची करा. आणि चांगल्या माणसाची जर संगती केली तर मला वाटतं एवढे मोठे जे सोहळे झाले हे चांगल्या संगतीमुळंच आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही? आपले प्रसाद भाऊ ज्यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त प्रधान आबा, बरोबर आहे का नाही, हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम वगैरे पाहत असेल तर त्यांचंही मन भरून आलं असेल, त्यांच्याही डोळ्याला धारा लागली असेल. त्यांनी 2 हात वर करून भरभरून आशीर्वाद त्यांच्या नातवांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या चुलते सगळे जेवढे काही मंडळी आहे. एक सांगू गड्यांनो, ह्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या पाहिजेत. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, पोरांसाठी पैसे कमवून नका ठेवू रे बाबांनो. ज्यांनी पैसे कमवून ठेवले त्यांची परिस्थिती खूप कठीण आहे. पोरांसाठी जीवनातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर तो संस्कार आहे. संस्कार आहे आणि संस्कार आहे. तो संस्कार पोरांसाठी कमवून ठेवा. याच्यापेक्षा दुसरी या जगात संपत्ती कोणती नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली प्रधान आबाजी कुंजीर यांच्या
30व्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. जाता जाता सर्वांना एक हात जोडून विनंती करायची, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकानं गायीचा सांभाळ करा, प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा आणि एवढं जरी नाही जमलं तर प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बसणारे मंडळी, जेवढे आईचे उपकार माणसावर आहे तेवढेच बापाचे उपकार आहे, पण बापाचे उपकार कळतात कुठं महाराज मला. मी तर नेहमी सांगतो, आईपेक्षा काकणभर बापाचे उपकार जास्त आहे, पण बाप कधी पडद्याच्या मागं नाही पडद्याच्या पुढे. आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण आपल्या शाळेची 50-50 हजार फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही, कळला पाहिजे. अरे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार ज्यावेळेस जाहीर झाला ना रे, त्यावेळेस सचिनजीला मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला? सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या. सचिन सांगतो, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे. माझं कला, माझी कौशल्य, माझं गुण सगळं पाहून या भारताने मला भारतरत्न पुरस्कार दिला. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून बसणारे मंडळी, 2 गोष्टी काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या आणि संसारातल्या प्रत्येक माणसाने आपल्या बापाला भ्या. बाकी दुसरा परमार्थ करायची गरज नाहीये. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. अगनभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, देशाची सेवा करा. अगदी सुंदर नियोजन या कुंजीर कुटुंबियांनी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम. बाळासाहेब, अगदी डोळ्याचे पारणं फेडणारा हा कार्यक्रम आहे. हे सगळं असं एवढी सजावट लोक आपल्या पोरीच्या साखरपुड्याला करतात महाराज, कोणी लोक आपल्या बड्डेला करतायत, पण तुम्ही तुमच्या वडिलाच्या निमित्त एवढं सुंदर नियोजन केलं. म्हणून पुनश्च एकदा या कुंजीर कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून संप्रदायाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आपल्या पुणे जिल्ह्याचं वैभव आमचे उद्धव दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद.
आळंदीला आम्ही सोबत असताना आमचे देशमुख दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांनी गोड असं गायन केलं. आमच्या आळंदीचं वैभव आमचे गरड गुरुजी आहेत, इकडं इंगोले बाबा आहेत, इकडं आमचे संतोष महाराज आहेत, आज माझ्या समवेत आलेले आमचे नंदू महाराज गुरुजी, सर्वच मंडळी तुम्ही आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. राजकीय क्षेत्रातलेही बरेचसे मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या संप्रदायावर नेहमी अडचणीच्या काळामध्ये उभे राहणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे काटेदादासुद्धा आले आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही आहेत. आमची शिवले तेही बरेच, आता हे सगळेच मंडळी तुम्ही आलेले, आमचे आकोटचे दादा, सर्वच मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुमच्या सर्वांचे नावं जरी मला पाठ नसतील, पण एक सांगू, तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. आमचे गणेश दादा काटे आहेत, सकाळपासून 100 फोन, कुठं आले कुठं आले कुठं आले कुठं आले. हे मंडळी कसे आहे महाराज, काही लोक फक्त कीर्तनापुरतं संपर्क ठेवतात नाना, पण काही असे काही मंडळी आहे की ते आम्हाला 12ही महिने त्यांचा सहवास असतो. आमचे दादा महाराज जेवण अगोदर घेणार का जेवण नंतर घेणार, अगदी कुटुंबासारखं प्रेम करणारा हा सर्व परिसर आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल